श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज हा स्वामींचा खास सुसंवाद तुझ्यासाठी आहे। या सुसंवादाकडे बघून दुर्लक्ष करू नको। बाळा, कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे। कारण जर सिंह हा सशाच्या मागे लागला आणि ससा अगदी त्याच्या बाजूलाच आहे आणि तोही थोड्याशा गवताआड, परंतु इथे जर ससा हा अगदी शांतपणे न हालचाल करता श्वास रोखून बसला तर सिंह हा निघून जाईल, कारण त्याला ससा कुठे लपला आहे याची जाणीव होणार नाही। कारण सिंह त्याच्या हालचालीवरून त्याला पकडणार होता, पण सशाने हालचाल केली नाही तर सिंहालाही त्याचा सुगावा लागला नाही। असेच काही परिस्थितीचेही आहे, म्हणून सर्व काही माझ्या हातात सोड। परिस्थिती वाईट असली जर तू जेवढा स्थिर राहशील तेवढी परिस्थिती पुढे जाईल। तू तुझे पुढचे ध्येय आता ठरव। आता एकही मिनिट काळजीत घालवू नको। त्या मिनिटांची काळजी मी स्वतः घेईन। आता या क्षणापासून तुला फक्त 5 वाक्य बोलायचे आहे, तर हे 5 वाक्य तुला रोज बोलायचे आहे। बाळा, या 5 वाक्यात खूप शक्ती आहे। जर तू लगातार या वाक्यांचा सराव केला तर पुढील 3 महिन्यातच तुला फरक जाणवेल। ते म्हणजे तू जेव्हाही सकाळी उठशील तेव्हा अगदी उठल्याबरोबर कोणतीही कृती न करता बेडवर डोळे बंद करून म्हण की धन्यवाद स्वामी, मला हा मनुष्य जन्म दिल्याबद्दल। दुसरे वाक्य म्हणजे मी एक अत्यंत पवित्र आत्मा आहे। मी एक समाधानी स्थिर आत्मा आहे। माझ्याजवळ या पृथ्वी तलावावरील सर्व भौतिक मानसिक सुख आहे। मी स्वामींचा सेवक आहे। स्वामीच माझी ही नौका चालवत आहे। या 5 वाक्यांमध्ये खूप प्रचंड शक्ती आहे। हे 5 वाक्यच तुमची सर्व चिंता दूर करण्याची चावी आहे। जीवन जगताना तुला सर्वप्रथम तुझ्या अपेक्षा कमी करायच्या आहे। जर अशी तुझ्या मनाला सवय झाली तर या भूतलावर तूच सर्व मानसिक सुखी असशील। बाळा, मी नेहमी तुझ्या हातून होणाऱ्या लहान मोठ्या चुकांना पदरात घेत असतो, पण तुलाही या चुकांची जाणीव व्हायला हवी। तुझी ही स्वामी आई तुझ्यावर अत्यंत प्रेम करते। जर तुलाही या प्रेमाची गरज असेल तर आत्ताच हो स्वामी आई, मला तुमच्या प्रेमाची गरज आहे असे टाईप कर व सोबत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कर। बाळा, रोज तुला असे संकेत देण्यामागे हाच उद्देश असतो की तू कधीही खचू नये, तुझे पाऊल हे चुकीच्या दिशेला पडू नये हेच आहे। लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुझी सर्व संकटे संपवणार आहे। फक्त तू माझ्या या संकेतांचे अनुसरण कर। जे घडत आहे ते घडू दे आणि माझ्या योजनांवर विश्वास ठेव। तुझ्या आयुष्यातील सर्व योजनांची यादी माझ्याकडे आहे। आता त्यातील एक एक योजना तुझ्या आयुष्यात येत आहे। स्वामी म्हणतात की बाळा, जे चांगले आहे तेच पहा आणि रात्रंदिन माझे चिंतन कर, कारण स्वामी नाम जपता 4 पुरुषार्थ येती हाता। प्रत्येक व्यक्तींमधील तुला फक्त चांगला गुण ओळखून तो आत्मसात करायचा आहे। त्यामुळे तुझ्या आजूबाजूला जेवढे काही लोक असतील त्यातील तू फक्त आणि फक्त जो चांगला गुण आहे तो आत्मसात करण्याकडे लक्ष केंद्रित कर। कारण जे तू आकर्षित करशील तेच तुझ्याकडे खेचून येईल। यामुळे तू तुझ्यातील योग्य गुणांची पातळी उंचावशील। नेहमी कधीही सुखाचा पाठलाग करू नये।
भीक कशाचेही मागू नये, ताण हा कधी येऊ देऊ नये आणि प्रयत्न करण्यास कधीही हटू नये. जर खूपच अस्वस्थ झाली असेल तर जेवढा वेळ स्वामींसमोर डोळे बंद करून संवाद साधता येईल तेवढा साध. मग तू हा विचार करू नको की चुकी तुझी आहे किंवा नाही. अशा परिस्थितीत स्वामींच्या समोर बसलो तरीही स्वामींना आपली अंतरस्थिती कळते. रोज कोणतीही एक प्रेरणादायी संकेत एकूणच दिवसांची सुरुवात कर. बाळा, एक लक्षात घे की तुझे मन जे तुझ्याकडे आहे, जे आकर्षित करेल तेच तुझ्याकडे येईल. म्हणून नेहमी सकारात्मक विचारांनाच तुझ्याकडे आकर्षित कर. प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव कर. या जगात नेहमी यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. म्हणून काम कोणतेही असो, तू फक्त तुझी मेहनत पूर्ण ठेव. नक्कीच तू यशाच्या शिखरावर पोहोचशील. कधी संधी मिळत नसते तर ती मिळवावी लागते आणि कदाचित मिळालीच तर तिचे सोने करावे लागते. जितके तुमचे काम कठीण असते तितकेच तुमचे यशही तितके मोठे असते. म्हणून बाळा, तुझ्यासाठी कष्ट करणेही फार गरजेचे आहे आणि या कष्टाला माझा पाठिंबा. हा पाठिंबा मिळवण्यासाठी तू माझ्याशी जुळलेला राहा. जाता जाता एक लक्षात ठेव की न सोडती तया जया स्वामी घेती हाती. श्री स्वामी समर्थ. आज हाच तुम्हाला स्वामींना मोलाचा सुसंवाद साधायचा होता. श्री स्वामी समर्थ.